सिंधुदुर्ग वासियांसाठी एक कोकण रेल्वेकडून खुशखबर आहे की रोरो जी सेवा होती ती मात्र आता नांदगावमध्ये याला थांबा मिळालेला आहे आणि अखेर प्रयत्नानं यश येताना पाहायला मिळते। त्यामुळे एक प्रवाशांमध्ये असतील किंवा चाकरमान्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। या संदर्भात आपले TV9 ने देखील ही बातमी दाखवली होती आणि या बातमीला देखील आता यश येताना देखील पाहायला मिळतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः इथले सरपंच आहेत। काय सांगाल तुम्ही? अनेक वर्षापासूनची मागणी होतीच रोरो इथे सेवा सुरू आहे, पण चाकरमान्यांसाठी ही कोकण रेल्वेकडून रोरो सेवा ती सुरू होते, त्याला अखेर यश आलेलं आहे, काय सांगाल? नांदगाव रोड रेल्वे स्टेशनला माल वाहतूक रोरो सेवेसाठी प्लॅटफॉर्म तयार आहे आणि त्या अनुषंगाने आता जी कार रोरो सेवा सुरू होत आहे आणि त्या रोरो सेवेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही थांबा नव्हता। त्यासाठी आपण नांदगाव रोड संघर्ष समिती, प्रवासी संघर्ष समितीच्या वतीने आवाहन केलं होतं। विविध संघटनांनी यासाठी मागणी लावून धरली होती आणि मला वाटतं आपण 10-12 दिवसापूर्वी सुद्धा पालकमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाला मी मागे म्हटल्याप्रमाणे यश आलेलं आहे। पालकमंत्री साहेबांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा थांबा आम्हाला मंजूर करून दिलेला आहे। त्यामुळे नांदगाव रोड रेल्वे स्थानकची संघर्ष समिती आणि इतर विविध संघटनातून त्याचबरोबर मुंबईचे आपले चाकरमानी आहेत त्यांच्यामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि याबद्दल सर्व धन्यवाद व्यक्त करत आहेत। अखेर चाकरमान्यांना हा लाभ मिळणार आहे, आनंदाची बातमी, कसं बघता तुम्ही याकडे? आमच्या संघर्ष समिती आणि सर्व चाकरमानी किंवा आपण कोकणवासी यांच्या दृष्टिकोनातून आणि गणपतीपूर्वी ही मागणी मान्य झाल्यामुळे ही फार आनंदाची गोष्ट आहे। चाकरमानी वर्ग मागील 2-4 वर्ष हायवेने प्रवास करत असताना त्यांना होणारा त्रास आणि होणारा विलंब ह्या सगळ्या गोष्टीतून रेल्वे प्रशासन आणि स्थानिक आपले लोकप्रतिनिधी यांनी ही मागणी केली होती आणि ती मागणी आज मंजूर होते, त्याचं फार मोठं समाधान आहे। शेवटी ही रोरो सेवा आज मंजूर झाली आहे। त्यांना इथून सर्व रोडची सुविधा आहे। आम्ही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना मदत करणार आहोत आणि ह्या मागणी मंजूर झाल्यामुळे त्यांचा वेळ, थोडीशी पैसा, ह्या सगळ्या गोष्टी वाचणार आहे आणि बिनधास्तपणे प्रवास होणार आहे। माझी चाकरमान्यांना सगळ्यांना आव्हान, आपल्या TV9चा सुद्धा आभार मानतो, कारण TV9 ने सुद्धा ही मागणी लावून धरली होती वारंवार। त्यांनाही सुद्धा धन्यवाद देतो, कारण ही सर्व आपण करत असताना चाकरमान्यांच्याच हाताच्या सगळ्या गोष्टी आहे की ह्या गोष्टीचं जास्तीत जास्त लवकरात लवकर बुकिंग करा, आपली सीट आणि आपली जागा बुकिंग करून तुम्ही निर्धास्तवाने गणपतीला या आणि गणपतीचा आनंद लुटा आणि कोकण रेल्वेचा आस्वाद घ्या। मी त्याबद्दल सर्व प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा धन्यवाद देतो। धन्यवाद। नक्कीच ग्रामस्थांमधून सुद्धा देखील समाधान व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।